नमस्कार. आयशाच किचनमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे नवीन रेसिपी. अ, या रेसिपीचं नाव आहे कोबी बेक. त्यासाठी लागणारं साहित्य इथे आहे. अ, पाव किलो कोबी, ही 3 अंडी आहेत, मिरची 4-5 मिरच्या आहेत या बारीक कट करून घेतलेल्या, 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला, 4 कांदे आहेत हे बारीक कट करून घेतलेले, कोथिंबीर, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ. आजची ही रेसिपी नवीन आहे. चला तर मग सुरुवात करूया या रेसिपीला. हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी एक पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये आपण ही 3 अंडी फोडून घेऊया. ही अंडी फेटून घ्यायची आहेत पहिल्यांदा. अशी संपूर्ण फेटून घ्यायची अंडी ही. हे बघू शकताय तुम्ही. हे अशी अंडी फेटायची आहेत. हा मी कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. ह्यामधलं सगळं पाणी काढलेलं आहे. आता हा कोबी यामध्ये टाकायचा आपल्याला. त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे. मिरची, कोथिंबीर, मीठ आणि ही साखर अर्धा चमचा आहे. साखर घालण्याचं कारण असं आहे की कोबीचा उग्रवास असतो, तो हे साखर घातली की उग्रवास त्याचा जातो. आता हे सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला. संपूर्ण मिश्रण एकजीव करायचं आहे. हे बघा, असं फेटून घेतलेलं आहे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये घालून मी असं एकजीव करायचं आहे सगळं. आता आपण पुढची तयारी करूया. कढई ठेवलेली आहे गॅसवरती. गॅसची फ्लेम हाय करायची. कढई गरम होऊन द्यायची. आता कढई गरम झाली. आता यामध्ये तेल घालून घेऊया. असं किनाऱ्यानं सगळं तेल घालायचं आहे, म्हणजे चिकटणार नाही. गॅस लो करायचं आहे हे मिश्रण टाकेपर्यंत. आता हे मिश्रण टाकून घेऊया थोडं थोडं आपण. हे बघा, मिश्रण असं टाकायचं आहे. असं पसरायचं आहे मिश्रण. पातळ करायचं, जास्त जाड करायचं नाहीये. असं सगळीकडनं पसरून घ्यायचं असं. हे बघा, असं पसरायचं आहे हे सगळ्याकडे. गॅस मोठा करायचा आहे आणि किनाऱ्यानं तेल टाकायचं आहे जरा किनाऱ्यावर. आता या तव्यावरती बेक करण्यासाठी कढई ठेवायची. अशी कढई ठेवायची. गॅस फास्ट करायचा आहे आणि याच्यावरती झाकण झाकायचं. याचं पूर्ण पॅक झाकण झाकायचे. गॅस मोठा करून तव्यावरती कढई ठेवायची अशी. 15 ते 20 मिनिट अशी कढई ठेवायची वाफवायला. चला, आता 15 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया ओपन करून आपला कोबी बेक झालेला आहे का. हे बघू शकताय तुम्ही. हे बघा, असं बघायचंय. आपला कोबी बेक झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता याच कढईमध्ये याचे असे काप घालून घ्यायचे. हे बघा, असं कट करून घ्यायचंय. हे बघा, अशा वड्या वड्या पाडायच्या आहेत कोबी बेकच्या. हे असं खालून भाजलेलं आहे बघा व्यवस्थित एकदम. आणि ह्या वड्या बघू शकताय तुम्ही. बघू शकताय तुम्ही, हे कोबी बेक तयार झालेला आहे आपला. याला सॉस बरोबर नाही तर शेजवान चटणी बरोबर खाल्लं तरी चालतंय. खूप छान लागतंय हे. लहान मुलं खातात आवडीने. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.